नमस्कार, जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भरपूर कांदा टाकून थालीपीठ मिक्स पिठाचे. चला तर रेसिपी सुरू करूया. इथे 1.5 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, मीठ चवीनुसार, ओवा टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर सारी आणि भरपूर कांदा टाकलेला आहे. नंतर खलबत्त्यात मिरच्या, लसूण, जिरे बारीक ठेचून घेतलेले आहे. बारीक ठेचा टाकला की खूप भारी चविष्ट धपाटे होतात, थालीपीठं होतात. आमच्याकडे धपाटे पण म्हणतात, थालीपीठं पण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर मी ठेचा टाकला पिठात आणि त्यानंतर हळद टाकली. हळद टाकल्याने कलर चांगला येतो. मिक्स करून घेतलं आणि थोडं पाणी टाकून असा घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे. कणिक थोडं घट्ट, थोडं मऊच ठेवायचं आहे, म्हणजे थालीपीठं चांगले होतात. तुम्हाला छान रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला नक्की फॉलो करा. इथे मी मळून घेतलेलं आहे कणिक. त्यानंतर मी रुमाल घेतलेला आहे, पोलपाट घेतलेला आहे. पोलपाटावर रुमाल टाकलेला आहे. त्यावर पाणी असं शिंपडायचं, म्हणजे ओला करायचा रुमाल. त्यानंतर एक गोळा घ्यायचा, त्याच्यातला गोल करून मस्त असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. मस्त असं गोल थालीपीठ इथे मी थापून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे असे थालीपीठं खायला तर खूपच चविष्ट लागतात आणि बनवायला तर खूपच सोपे आहे. त्यानंतर थालीपीठं मी इथे बनवून घेतलेलं आहे. तवा गरम करायला ठेवला होता. त्याच्यावर तेल टाकलेलं आहे आणि चौकोन उलथण्याच्या साहाय्याने तेल पसरून घेतलेलं आहे सगळीकडे. त्यानंतर थालीपीठचा रुमाल त्याच्यावर टाकलेला आहे. मस्त असं पाणी टाकून रुमाल काढून घेतलेला आहे. निघत नसेल तर पाणी टाकायचं, म्हणजे पटकन निघतं रुमाल, चिपकत नाही. त्यानंतर त्याला खाली भोसके न पाडता वरच असे मी बारीक भोसके पाडलेले आहे थालीपीठांना. त्यानंतर थालीपीठ मस्त असं दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं आहे तेल टाकून. मी थालीपीठं बनवत होते तेव्हा आमची पूर्ण फॅमिली जेवायला बसली होती. तर मग मी थालीपीठं एक करून डायरेक्ट त्यांनाच दिलेली आहे. फुल थालीपीठांचा व्हिडिओ काही नंतर घेतलेलाच नाही आहे, एकदाच व्हिडिओ घेतलेला आहे. मस्त असं खरपूस थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब खा आणि मजेत राहा. धन्यवाद.